मुरुम शहर परिसरातील विठोबा माळावरील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात दरवर्षी कार्तिकी अमावस्येला यात्रेची परंपरा व संस्कृती आजही मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांकडून जोपासली जाते। यंदाही मोठ्या प्रमाणात भाविक पायी चालत यात्रेत उत्स्फूर्त सहभागी झाले होते। यावेळी भक्तिमय वातावरणात भाविकांनी रविवारी तारीख 1 डिसेंबर रोजी रांगा लावून दर्शन घेतले। यंदा अधिक पाऊस झाल्याने कडाक्याची थंडी असताना या यात्रेत भाविकांनी मोठी गर्दी केली होती। मंदिर परिसरात विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती। पंचक्रोशीतील अनेक गावातील नागरिक या यात्रेत सहभागी होऊन आनंद लुटताना दिसत होते। गेल्या अनेक वर्षापासूनची या यात्रेची परंपरा असून सुंदरवाडी येथून श्री दुधागिरी महाराज विठ्ठल रखुमाईची पालखी व काठी दुपारी टाळ मृदंगांच्या गजरात हलगीच्या निनादात वाजत गाजत आणण्यात आली। मंदिरात प्रस्थान होऊन विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर सायंकाळी काला फोडल्यानंतर यात्रा संपते। या प्रसंगी या यात्रेत विविध खाद्यपदार्थ, फळे, फळावळे, चिमुकल्यांसाठी खेळणे, कपडे, सौंदर्य प्रसाधने, मनोरंजनाची दुकाने थाटलेली होती। या यात्रेमध्ये झोके, झोपाळे व विविध प्रकारचे साहित्य लोकांच्या मनोरंजनासाठी लावण्यात आले होते, उभारण्यात आली होती। यातूनही लहान थोर मंडळींनी या यात्रेचा मनसोक्त आनंद घेतला। पूर्वी मुरुम शहराच्या पंचक्रोशीतील यात्रेसाठी बैलगाड्या जुंपल्या जायच्या। त्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर आपल्या बाळगोपाळांसह या यात्रेत भक्तिभावाने सहभागी व्हायचे। मात्र कालांतराने बैलगाड्याची जागा आता मोटारसायकल, चारचाकी वाहने, रिक्षा घेऊन लोक मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसत होते। मुरुम शहर पोलीस ठाणे प्रशासनाच्या वतीने यात्रेत अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। यावेळी गाडेकर व गव्हाणे हे देखील पोलीस अधिकारी उपस्थित होते। मुरुम नगर परिषदेकडूनही यंत्रणा सज्ज करण्यात आली होती। एकंदरीत या पंचक्रोशीतील वाड्या, तांड्या, वस्तीवरील लोक या मुरुम शहर परिसरातील विठोबा माळावरील श्री विठोबा यात्रा अतिशय भक्तिमय वातावरणात आणि शांततेत पार पडली। दुसऱ्या दिवशी हीच यात्रा मुरुम शहरात भरवली जाते। या यात्रेला त्यावेळी शिळी यात्रा म्हणून अनेक पिढ्यांपासून संबोधले जाते।